आमचं सर्वस्व आहे ते. केमिकलयुक्त शाही माझ्या अंगावर त्यांनी ओतली आणि तुझा खात्मा करू 2-4 दिवसात तुझ्याकडे बघतोच आम्ही, तुला सुट्टीच नाही वगैरे असं घोषणा देत आणि लोक जमायला लागले, मग ते पळून गेले गाडीत बसून. हे लोक थोडा गोल करा ना मला त्यांनी गाड्या उतरवलं आणि कोणाला गेलं आले जवळ आणि त्यांनी मला उतरायला सांगितलं. मी उतरल्यानंतर एकदम 10-15 लोक आले आणि मग मला धमकीला दिले आणि मला रिव्हॉल्वर एखादी कमरेला असा वर शर्ट करून दाखवला आणि एखादी असा रोखला होता. तो मला आवाज करायचा नाही. आणि मग संग्राम पांढरे ते आले, ते म्हणजे व्हिडिओ चालू कराले. मग त्यांनी व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आणि 4 बाटल्या शाहीचं केमिकलयुक्त शाही माझ्या अंगावर त्यांनी ओतली आणि तुझा खात्मा करू 2-4 दिवसात तुझ्याकडे बघतोच आम्ही, तुला सुट्टीच नाही वगैरे असं घोषणा देत आणि लोक जमायला लागले, मग ते पळून गेले गाडीत बसून. 3 गाड्या होत्या पूर्वी. हो, संग्राम पांढरे होता आणि ते बाकीचे सगळे गुंड प्रवृत्तीचेच लोक होते. मी पोलीस स्टेशनला आता फिर्याद दिलेली आहे लोणीकाळवर. आता रोहित दादा इथं आले. हा ना, बाकीची गर्दी कसं आवाज नीट येत नाही. मला आवाज नीट येत नाही साहेब. मग मी नंतर येऊ का भेटायला आपल्याला सर? मी भेटायला येतो सर आपल्याला, कारण मला आवाज नीट येत नाही. नाही मी हात हॅलो, हे अजिंक्य फोन करतो इथे. आवाज कळत नाही. मी नंतर भेटू सर. त्यांचं उद्या बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथं शाई टाकत असताल, गोंधळ घालत असताल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. आता श्रीगोंद्यामध्ये हाच गोंधूबाबा होता ना, काय ते तिथं गोंधळ घालणारा. सरकारने कुठं त्या पोलिसांनी कारवाई नाही केली. इथं अशा पद्धतीने वागतोय. तिथं या महाराष्ट्राचे सभापती राम शिंदे एका खुदक्यात गुंडाबरोबर तिथं कुठं मध्य प्रदेशमध्ये तिथं फोटो टाकतात. आणि मग असे फोटो बघितल्यानंतर जे गुंड असतात त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना असं वाटतं की नाही, हे सरकार आपलं सरकार आहे. सामान्य लोकांना वाटतं हे सरकार आपलं नाही, पण गुंडांना वाटतं हे आपलं सरकार आहे, आपलं काहीच होऊ शकत नाही. गोंधळ घाला, मस्ती करा, बंदूक दाखवा, शाई टाका, शिव्या द्या. आता एक कुठला तरी आमदार आई बहिणीवरनं शिव्या देतो अक्षरशः खालच्या लेवलला जाऊन, त्याच्यावर तिथं कारवाई होत नाही. आणि मग सामान्य व्यक्ती एखाद्या FIR करायला गेला, तुम्ही तिथं ऐकून घेत नाही, कलम टाकत नाही. मग पोलिसांनी काय करायचं? फक्त VIP लोकांना प्रोटेक्शन, सिक्युरिटी द्यायचं.